या ठिकाणी आपण इयत्ता 5वीचा नवोदय जवाहर नवोदय विद्यालयाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपला पहिला चॅप्टर आहे संख्या आणि संख्या पद्धती. त्यामधला स्वाध्याय 1.1 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामधील गणित तुम्हाला समोर दिसतील, त्याचबरोबर त्याचे पर्याय सुद्धा दिसतील. त्यानुसार आपल्याला त्याचे उत्तर काढायचे आहेत. त्याचबरोबर जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते तुम्ही समोर घेऊन बसू शकता. बघा, पहिलाच प्रश्न आहे की 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती? म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय केलेली आहे, संख्या रूपामध्ये दिलेली आहे आणि ती आपल्याला काय करायची आहे, अक्षरामध्ये शोधायची आहे. मग आपल्याला खाली काही पर्याय दिसत आहेत. काय दिलेले आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत. संख्या कोणती आहे बघा, 7,53,357. बोला लक्षात. तर या संख्येला आपण दुसऱ्या एका पद्धतीने पण लिहू शकतो. आता पर्यायामध्ये आपल्याला 7,53,357 असं अक्षरामध्ये कुठंही लिहिलेलं दिसत नाहीये. त्यामुळं आपण काय करणार, तिला वेगळ्या पद्धतीने म्हणता येते का किंवा वेगळ्या पद्धतीनं वाचता येईल का, याकडे थोडंसं लक्ष द्या. तर बघा, आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे 753,000. त्याला काय म्हणलेलं आहे, 753,357. अशा पद्धतीनं पण आपण त्याला वाचू शकतो. 753,000 म्हणजेच या ठिकाणी 7,53,000 असाच त्याचा अर्थ होतो. म्हणजेच या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हे जे काही उत्तर आहे ते काय आहे, बरोबर उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न आहे बघा, तुम्हाला प्रश्न दिसतोय बोर्डवर. तर बघा, प्रश्न आहे 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आपल्याला काय करायचं आहे, अंक त्यांना दिलेले आहेत. अंक कोणते आहेत? 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक दिलेले आहेत. आणि 8 काय आहे, तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या बनवायची आहे आपल्याला. आणि प्रत्येक अंक हा काय करायचा आहे, एकदाच वापरायचा आहे आणि त्यापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या आपल्याला काय करायची आहे, बनवायची आहे. तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगेन काय करायचं आपल्याला, सर्वात मोठी किती अंकी, तर 5 अंकी संख्या बनवायची आहे. लक्षात. आता सर्वात मोठी 5 अंकी संख्या बनवत असताना जर तुम्हाला म्हणलं असेल की सर्वात मोठी संख्या बनवा, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर जो अंक आहे तो अंक तुम्हाला अगोदर घ्यायचा आहे. अगोदर म्हणत आहे मी, अगोदर संख्या बनवत असताना अगोदर तुम्हाला मोठी संख्या बनवायला सांगितली तर मोठा अंक अगोदर घ्यायचा आणि जर तुम्हाला लहान संख्या बनवायला सांगितली तर काय करायचं, लहान अंक अगोदर घ्यायचा. त्याच पद्धतीनं आता बघा, तुम्हाला सांगितलंय सर्वात मोठी 5 अंकी संख्या. मग आपल्याला दिलेले अंक किती आहेत, 5 आहेत. ठीक आहे. तर मग मोठी संख्या म्हणल्यामुळे आपण काय घेतलं, 9 ला अगोदर घेतलं. त्यानंतरची संख्या आहे 9 पेक्षा लहान आहेत 8, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 4 आणि नंतर 1. म्हणजेच 98,641 ही काय झाली, तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या या ठिकाणी काय झालेली आहे, तयार झालेली आहे. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा तिसरा प्रश्न आहे बघा, किमान 6 अंकी संख्या व कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती? किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर महत्वाची अशी गोष्ट आहे की तुम्हाला किमान म्हणजे काय हे कळालं पाहिजे आणि कमाल म्हणजे काय हे पण कळालं पाहिजे. तर किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्हाला किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे मोठी जर असा याचा अर्थ समजला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते
की सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या तुम्ही कशी ओळखणार? तर बघा, ही ट्रिक तुम्हाला, हे जे मी सांगत आहे ते तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी काय आहेत? या ठिकाणी लहान आणि या ठिकाणी मोठे अंक आपण घेणार आहोत. तर बघा, एक अंकी संख्या, सर्वात लहान एक अंकी संख्या जर तुम्हाला विचारली तर ती आहे 1. कारण शून्याला तर आपण काही किंमत देत नाही. त्यानंतर सगळ्यात मोठी एक अंकी संख्या ती आहे 9. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती? असा प्रश्न विचारला तुम्हाला तर ती आहे 10. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या ती आहे 99. त्यानंतर 3 अंकी संख्या, लहानात 3 अंकी संख्या सर्वात लहान कोणती? तर ती आहे 100. त्याचबरोबर 3 अंकी संख्या सर्वात मोठी कोणती? तर 999. अशाच पद्धतीने तुम्हाला हा आहे 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी जर विचारली तर तुम्ही या ठिकाणी काय करणार? 4 अंकी संख्या लिहिणार आणि इथं 3 9 दिसतायत तर तुम्ही इथं काय करणार? 4 9 लिहिणार. आता 5 अंकी संख्या बनवत असताना इथे एक 0 वाढवणार आणि इकडे एक 9 वाढवणार. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही या संख्या तयार करू शकता. आणि 6 अंकी सगळ्यात लहान संख्या ती आहे 1 2 3 4 5 आणि 6. त्याचबरोबर इकडं पण आपल्याला काय करायचे आहेत? किती 9 द्यायचे आहेत? तर 6 9 लिहायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. ही झाली सर्वात मोठी 6 अंकी संख्या आणि ही झाली सर्वात मोठी, सर्वात लहान 6 अंकी संख्या. ही सर्वात लहान 6 अंकी संख्या आहे. तर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, किमान 6 अंकी संख्या. किमान 6 अंकी संख्या तुम्हाला दिसतेय तर लहान संख्या 6 अंकाची ती तुम्हाला इथं दिसेल. लक्षात. मग तुम्ही काय करणार? ती संख्या इथं लिहून घेणार. 1 2 3 4 आणि 5. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 आणि 6 अंकी संख्या तयार झालेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला विचारलेलं आहे कमाल 4 अंकी संख्या. कमाल 4 अंकी संख्या म्हणजे ती कमाल म्हणजे कशी संख्या? तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे. बघा हे 4 अंक आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या ती आहे 9999. यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. का वजाबाकी करायची? कारण की आपल्याला त्यांना फरक विचारलेला आहे. वजाबाकी करताना तुम्ही आता वजाबाकी करताना थोडं समोर लक्ष द्या. बघा काळजीपूर्वक. बघा शून्यामधून 9 जातात का? तर जात नाहीत. म्हणून काय केलं? या शून्यानं याच्याकडे उसनं मागितलं. याच्याकडं हा पण आधी 0 आहे. मग यानं याच्याकडे मागितलं. मग यानं याच्याकडं असं करत करत कोणाकडेही भेटले नाही. त्याच्यामुळे काय झाले? त्यांना इथं आले. आणि मग ह्या 10नं काय केलं? मग काय केलं? ह्या 1नं काय केलं? याला 1 उसनं दिलं. म्हणजेच हा जो काही 1 आहे हा काय झाला? निघून गेला. आणि या ठिकाणी हा 0 होता म्हणजे याचे झाले 10. तर या 10नं याला उसनं दिलं म्हणजे याचे झाले 9. परत यानं याला दिलं म्हणून याचे 9 झाले. यानं याला दिलं म्हणून याचे 9 झाले. आणि यानं याला दिलं म्हणून याचे 9 झाले. आणि या ठिकाणी हे 10 मधून 9 गेले आणि खाली राहिला 1. आलं लक्षात? आता काय होणार? 9 मधून 9 गेले, खाली राहिला 0. 9 मधून 9 गेले, खाली राहिला 0. 9 मधून 9 गेले, खाली राहिला 0. आणि 9 मधून काहीच नाही गेलं म्हणजे 9 जशास तसे राहिले. तर आपलं या ठिकाणी उत्तर आलं 90,001. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला तिसरा प्रश्न आता पूर्ण झालेला आहे. आता वळूया आपण चौथ्या प्रश्नाकडे. बघा चौथा प्रश्न लक्षपूर्वक पहा. दशम स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? आपल्याला खालील पर्याय दिलेले आहेत. त्यांची कशी आहे की दशम स्थानी 9 असले पाहिजेत आणि विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान म्हणजे लहानात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर बघा पर्याय आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 1092. नंबर 2 आहे 1290.
आपल्याला याचं उत्तर पर्यायावरून काढावं लागणार आहे. 2091 आणि चौथा पर्याय आहे 2190. तर प्रश्नामध्ये म्हटलंय की दशक स्थानी म्हणजे दशक स्थानी काय असले पाहिजेत? 9 असले पाहिजेत. तर बघा आपल्याला पर्यायामध्ये हा एकक स्थान आहे. आले की लक्षात? हा काय आहे? एकक स्थान आहे आणि हा काय आहे? दशक स्थान आहे. तुम्हाला माहितीच असेल हा काय आहे? शतक स्थान आहे. बरोबर आहे? आणि हे आहे हजार. याचं स्थान आहे हजार. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी दिसतंय दशक स्थानी 9 आहेत, इथं पण दशक स्थानी 9 आहेत, इथं पण दशक स्थानी 9 आहेत आणि इथं पण दशक स्थानी 9 आहेत. म्हणजे जी आपली पहिली अट आहे ती चारही पर्यायामध्ये बसत आहे. इथं एकही पर्याय उडत नाहीये. त्यानंतरची आपली दुसरी अट अशी आहे की जी काही संख्या बनणार आहे ती संख्या काय असली पाहिजे? सर्वात लहान असली पाहिजे, किमान असली पाहिजे. किमान म्हणजे लहानात लहान असली पाहिजे. तर पर्यायाकडे लक्ष दिलं तर या ठिकाणी नंबर 1 ला दिसतंय 1092. बरोबर आहे? त्यानंतर नंबर 2 ला दिसतंय 1290. त्यानंतर 2091 आणि 2190. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान संख्या दिसत आहे ती म्हणजे 1092 आणि याच्या दशक स्थानी 9 आहेत. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 5वा प्रश्न घेणार आहोत. 5व्या प्रश्न म्हटले की 5555 ही संख्या कशा प्रकारे लिहिली जाईल? 5555 आपल्याला काय दिलेलं आहे? अक्षरामध्ये दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे? मध्ये लिहायचं आहे. तर पर्याय तुम्हाला समोर दिलेलेच आहेत. तर मी सांगेल तुम्हाला 5555. 5555 अशा पद्धतीनं तुम्ही अंकामध्ये याला लिहू शकता. कसं? तर बघा 5555 म्हणजे ही काय आहे? हजारवं स्थान आहे. हे काय आहे? शतक आणि हे दशक आणि हे आहे एकक. एकक, दशक आणि हे आहे शतक आणि हे आहे हजार. म्हणजेच 5555 ही संख्या आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येईल. म्हणजेच आपला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 6वा प्रश्न विचारलेला आहे की कमाल ते किमान अशा क्रमाने संख्यांचा गट ओळखायचा आहे आपल्याला. कमाल ते किमान कशा पद्धतीनं? तर कमाल किमान अशा पद्धतीनं आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. मग आपल्याला संख्या पण पाहिजेत कोणत्या कोणत्या आहेत? तर बघा आपण इथं आता संख्या लिहून घेऊया. संख्या आहे 81,427. त्यानंतर 16,378 आणि 82,341. त्यानंतर 63,178 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर मी अगोदरही तुम्हाला सांगितलं की कमाल आणि किमान याचा जर अर्थ तुम्हाला कळाला नाही तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवता येणार नाहीये. तर बघा तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे की कमाल म्हणजे काय आणि किमान म्हणजे काय. तर कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आणि किमान म्हणजे लहानात लहान संख्या. आलं लक्षात? तर आता या आपल्याला पुढे 4 संख्या दिसत आहेत. आलं का लक्षात? 4 संख्या दिसत आहेत. यापैकी आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्येकडून लहानात लहान संख्येकडे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला क्रम लावायचा आहे. आलं का लक्षात? लावायचा आहे, लावायचा आहे. कमाल किमान म्हणजे क्रम. जर आपण लहानाकडून मोठ्याकडे गेलो असतो तर तो राहिला असता चढता क्रम. परंतु या ठिकाणी आपण काय करत आहोत? मोठ्याकडनं लहानाकडे जात आहोत. म्हणून हा आहे क्रम. तर बघा आता मग उतरत्या क्रमाने लावत असताना आधी आता आपल्याला सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ती ओळखायची आहे. तर सगळ्यात मोठी आता हे आहेत 81,000, हे 16,000,
82,000 आणि हे 63,000. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आहे ती म्हणजे 82,341. मग आपण सगळ्यात अगोदर लिहिणार 82,341. त्यानंतरची 82,000 नंतरची लहान संख्या 82,000 पेक्षा लहान संख्या आहे 81,427. 81,427. आणि त्यानंतर आपल्याला संख्या दिसत आहे म्हणजे हा आहे 1 नंबर, हा आहे 2 नंबर आणि हा आहे 3 नंबर, हा 4 नंबर. म्हणजे त्यानंतर आहे 63,178 आणि नंतर 16,378. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये प्रिंट मिस्टेक आहे त्याच्यामध्ये. तिथं 13,378 दिलेलं आहे परंतु ते 13,000 नसून ते 16,000 आहे. ते थोडं करेक्शन करून घ्या. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. बघा त्यानंतर आपल्याला 7वा प्रश्न सोडवायचा आहे. आता प्रश्न 7वा काय म्हणतोय पहा. प्रश्नामध्ये म्हटलंय की 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती किंवा कोणती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर संख्या कोणत्या वापरायच्यात आपल्याला 1, 0, 4, 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक आपल्याला वापरायचे आहेत. आणि संख्या कशी बनवायची आहे तर लहानात लहान बनवायची आहे. लहानात लहान बनवायची आहे. त्याचबरोबर 5 अंकी बनवायची आहे आणि त्याच्यानंतर विषम संख्या बनवायची आहे. आपल्याला एवढ्या अटी त्यांच्या पाळून आपल्याला या ठिकाणी संख्या बनवायची आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी लगेच संख्या बनवणार आहोत. मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही मगाशी म्हणाला होतात की सर्वात लहान संख्या अगोदर लिहायची. लहान संख्या बनवत असताना सर्वात लहान संख्या अगोदर लिहायची. तर जर आपण इथं 0 लिहिला त्याच्यानंतर 1, 3, 4 आणि 5 जर लिहिले तर या ठिकाणी ही जी संख्या तयार झालेली आहे ती 5 अंकी संख्या आहे का तर ती 5 अंकी संख्या नाहीये. तर ती काय व्हायला लागली 1,345 अशा प्रकारची संख्या तयार होत आहे. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की जर शून्याला तुम्ही एकक स्थानी घेतलं तर त्याला कुठलाही अर्थ नसतो. म्हणजे ते निरर्थक आहे किंवा त्याला ते अर्थहीन आहे. म्हणून आपण शून्याला एकक स्थानी सगळ्यात अगोदर घेऊ शकत नाही. तर बघा मग संख्या कशी बनेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर 1 घ्यावं लागेल है की नाही. 2 नंबरला आपण 0 घेऊ शकता आणि त्यानंतर 3 पुन्हा नंतर 4 आणि 5 अशा पद्धतीनं या ठिकाणी सगळ्यात लास्टला सगळ्यात मोठी संख्या असल्यामुळे या ठिकाणी 5 काय झालेला आहे शेवटी पण घेतलेला आहे आणि आपल्याला विषम संख्या बनवायची आहे म्हणून देखील आपण या ठिकाणी 5 घेतलेला आहे. तर विषम संख्या म्हणजे नेमकं काय तर ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9, 11 किंवा 1 लक्षात ज्याच्या स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक येतात त्याला काय म्हणतात विषम संख्या म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लहानात लहान 5 अंकी आणि विषम संख्या या ठिकाणी काय केलेली आहे तयार केलेली आहे. तर मग आपलं उत्तर कोणतं असणार आहे तर बघा पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे. शेवटचा क्वेश्चन राहिला आहे तो म्हणजे 8वा क्वेश्चन पहा. यात काय विचारले आपल्याला लक्ष द्या लक्षपूर्वक वाचा. बघा जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल. बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचा. प्रश्न आहे जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये असलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. आपल्याला काय करायचे आहे एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या आहेत.
तर त्या किमती आपण काढण्यासाठी अगोदर आपण तो बॉक्स लिहून घेऊया. तर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रत्येक स्तंभाची बेरीज ही काय आली पाहिजे तर सारखी आली पाहिजे. म्हणजे आपण काय करणार आहोत, ज्या बॉक्समध्ये तीनही अंक आहेत त्यांची अगोदर आपण बेरीज करून बघूया. बघा या ठिकाणी 8 आणि 3 किती होतात, 11 आणि 11 आणि 4 किती होतात, तर 15 होतात. आलं लक्षात? म्हणजे आडवी उभी 15 आली तर त्याची आडवी पण किती आली पाहिजे, 15च आली पाहिजे. मग ती 15 कशी येईल, तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. आपण आता काय करत आहोत विद्यार्थी मित्रांनो, तर या बॉक्स मधल्या संख्यांची काय करत आहोत, बेरीज करत आहोत. लक्ष द्या. म्हणजेच आपण काय करणार, 8 अधिक 1 अधिक x बरोबर यांची बेरीज किती मिळणार आहे आपल्याला, 11 मिळणार आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी x ची किंमत या ठिकाणी मिळून जाईल. बघा 8 आणि 1 किती होतात, तर 9 होतात अधिक x बरोबर 15. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, हे जे 9 आहेत इकडे काय आहेत, अधिक आहेत. चिन्ह नसेल तेव्हा त्याचं चिन्ह प्लस असतं. म्हणजेच या ठिकाणी बघा x बरोबर 15, हे इकडचे अधिक इकडे जाऊन वजा होतील. मग काय होणार, 15 मधून 9 गेले तर खाली किती राहतात, 6. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला x ची किंमत किती मिळाली, तर 6 मिळाली. x ची किंमत आपण जर या ठिकाणी 6 ठेवली तर बघा 6 आणि 6 ने किती होतात, 7. 7 आणि 8 किती होतात, 7 आणि 8 15 होतात. म्हणजे याची किंमत किती आली, 15 आली. तुम्ही लक्षात. आता आपल्याला या ठिकाणी y ची किंमत काढायची आहे. y बरोबर किती, तर ती काढत असताना आपण या बॉक्सचा काय करणार आहोत, या बॉक्सला घेऊन याची काय करणार आहोत, आपण बेरीज करणार आहोत. बघा नंबर 2 चा आहे, याची आपण बेरीज करत आहोत. 1 अधिक y अधिक 9 त्यांची बेरीज किती होणार आहे, 15 होणार आहे. तर अगोदर आपण काय करणार आहोत, जे काही चल आहे ते चल जशाच तसे ठेवणार. ज्या संख्या असतात त्याला आपण, जे अक्षर असतात वर्णमालेत जे काही अक्षर असतात ए पासून झेड पर्यंत वापरलेले कोणतेही, त्यांना आपण काय म्हणत असतो, चल असं म्हणत असतो. मग हे चल बाजूला ठेवून जे काही सहगुणक आहेत त्यांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. जे काही अंक आहेत त्यांची आपण बेरीज करणार आहोत. बघा 9 आणि 1 किती होतात, तर 10 होतात. 10 अधिक y बरोबर 15. म्हणजेच या ठिकाणी y काय होईल, इकडच्या बाजूला राहील आणि हे 10 इकडे अधिक आहेत, तिकडे जाऊन काय होतील, वजा होतील. म्हणजेच y बरोबर 15 मधून 10 गेले तर खाली राहिले 5. तर तुम्हाला इथं y ची किंमत मिळालेली आहे, y बरोबर 5. लक्षात. आता आपल्याला काय करायचं आहे, तर z ची किंमत काढायची आहे. मग z ची किंमत कशी काढणार, तर तुम्ही या ठिकाणी या बॉक्सला या ठिकाणी घेऊन z ची किंमत काढू शकता किंवा इकडून अशा पद्धतीनं पण z ची किंमत काढू शकता. तर आपण काढूयात अशा पद्धतीनं z ची किंमत. आलं लक्षात? म्हणजे सगळ्यात अगोदर आपण असं लिहिणार की x अधिक z अधिक 2 बरोबर 15. तर तुम्हाला इथं दिसत आहे x ची किंमत किती काढलेली आहे मी, तर 6 काढलेली आहे. मग आपण इथं लिहू शकतो की x बरोबर किती आहे, 6. z ला z जशाच तसे, हे 2 ला 2 घेतले आणि हे 15. मग 6 आणि 2 किती होणार आहेत, 8 होतात. तर z ला z जशाच तसे 6 आणि 2 ची बेरीज केली ती झाली 8 आणि हे 15 ला 15. मग काय होणार, तर हे 8 तिकडे जाणार, वजा होणार. हे z इथं जशाच तसे राहतील. 15 वजा 8. मग 15 तून 8 गेले, खाली किती राहतात, तर खाली 7 राहिले. 15 तून 8 गेले तर खाली 7 राहतात. म्हणजेच आपल्याला योग्य रीतीनं लिहायचं झालं तर x ची किंमत, तर बघा x, y आणि z यांच्या किमती आपल्याला काढायच्या असतात. तर x ची किंमत 5, y ची किंमत, तर x ची किंमत काय करायची आहे आपल्याला, 6, y ची किंमत 5, z ची किंमत 7. दुसरा पर्याय कोणता आहे, तर बघा पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्यापैकी जे कोणी नवोदय विद्यालयाची तयारी करत आहेत, नवोदय परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.